कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे दोघे इथे काय करतात? आई, नमस्कार नमस्कार, या ना, बसा बसा बसा। काय घेणार तुम्ही, चहा कॉफी? नाही ठीक आहे, काही नकोय आम्हाला। अहो नाही कसं, मीना चहा कर। हो आई हो। नाही नाही ठीक आहे। लग्नाची तयारी सुरू झाली का? लग्नाची तयारी? नाही म्हणजे आजच सगळं ठरलं ना, तशी म्हणजे तयारी अशी काही सुरू नाही झाली आहे। अहो मान्य आहे, आजच ठरलंय, पण वेळ वाया घालवायला आपला आता दिवसच नाहीये। नाही बरोबर आहे तुमचं। एक मिनिट, श्रीकांत दादाचं हे दुसरं लग्न आहे म्हणून तुम्ही लाईटली घेताय का? तुम्ही असा विचार करताय का की म्हणजे गोष्टी उरकल्या तरी चालणार आहेत? हो नाही नाही, असं कसं वाटेल आम्हाला? तसं नसेल तरच बरं आहे, कारण काय आहे ना, माझ्या भावाच्या बाबतीत मी खूपच पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे जे बोलते ना ते स्पष्टच बोलते। डोंट मिसअंडरस्टँड मी। हा सुपर्णा, मला असं वाटतं त्यांना कळतंय तू काय म्हणतेस ते। हो नाही, कळतंय ना मला खरंच। म्हणजे तुमच्याही काही अपेक्षा असणारच ना, पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमची निराशा नाही होऊ देणार। सगळं तुम्हाला साजेसं करू आम्ही। आम्हाला पण आमच्या मुलीचं लग्न थाटामाटात लावायचंय। थाटामाटात म्हणजे नक्की कसं? म्हणजे घरासमोरच मोठा मांडव घालणार आहोत, एका वेळेला 50 लोकांची पंगत उठू शकते। 50 लोक? सिरियसली? माझा भाऊ कोण आहे याचा अंदाज तरी आहे का तुम्हाला? श्रीकांत दादा म्हणजे एक ब्रँड आहे, ब्रँड। रोज ना असे कितीतरी लोक त्याच्या आजूबाजूला वावरत असतात। आम्ही जर इन्व्हिटेशनची लिस्ट काढली ना, तर आमच्याकडून कमीत कमी 2-2.5 हजार लोक तरी सहज निघतील। आणि हो, ही अशी लग्न आहेत ना, मोठ्या रिसॉर्टला होतात। किती बजेट असेल रे रवी याचं? म्हणजे 2-2.5 कोटी सहजच होतील। 2 कोटी? तुम्ही एवढा खर्च करा असं नाही सांगणार मी तुम्हाला, पण हा, आमच्या स्टँडर्डला सूट होईल असं तरी लग्न असू द्या। नाही पण वनजाताई तर म्हणाल्या की लग्न साधेपणाने करायचे। हो, तो मम्माचा चांगुलपणा म्हणून ती असं म्हणाली असेल। असो, मी सुद्धा काही तुमच्यावर प्रेशर टाकायला नाही आले इथे। हे घे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।